यंदा 31ला काहीतरी वेगळं करायचं या हिशोबानं मी आजची मीटिंग बोलवली आहे. तर मग सर्वप्रथम मी आमचे सोबत आहे शेवंताबाई. शेवंताबाईला विचारतो की तुमचे काही प्लॅनिंग असले तर सांगा शेवंताबाई. धन्यवाद तात्या, मला इथं बोलवल्याबद्दल. माझं काय म्हणणं आहे, दरवर्षी जसं आपण रूमवर शेतात बसून दारू पितो, तर तुम्हाला दारू प्यायचीच आहे तर मग गोव्याला जाऊन पिऊ की. तिथं गेल्यावर कसं तुमचे दोन्ही पण कामं होतील बघा. म्हणजे दारू पण पिणं होईल, ते पण स्वस्तामध्ये. आणि दुसरं म्हणजे तिथं चड्डी बिकनीवाल्या बायका येतात बाहेर देशातल्या, त्या पण तुम्हाला कशावाल्या चड्डी बिकनीवाल्या तात्या बायका, काय बाबू? त्या पण तुम्हाला बघायला भेटतील. नळकांड्या मोकळ्या व्हायचे चान्स येते तुमचे. हाताला किती दिवस त्रास द्याल तुम्ही? ए बाई, एक सांग मला पहिले, एवढ्या सगळ्यांचा खर्च कोण करणार आहे? तात्या तुम्हीच करणार आहे तो. ए बाई, आपल्याच्यानं काय होत नाही बा. इथं गायछाप खायला पैसा नाही आणि तू गोव्याला जायचं म्हणायली, ते पण पार्टीसाठी. येड झाली काय? अहो तात्या, ऐकून तर घ्या ना मी काय म्हणते. हे बघ शेवंते, आपल्या अवकातीनुसार बोलावं. जास्त डोंगण पाकवण्याच्या नादात गेलं ना तर उगा येणं विनाकारण गाड फाटायचे धंदे होतील. समजलं का तुला? अहो तात्या, मी तुमच्या एकट्यानंच बोचत आणायचं म्हणत नाहीये. मी म्हणते की सगळ्यांनी मिळून आपण कॉन्ट्रॅक्ट करू. तुमचे थोडे पैसे, माझे थोडे पैसे, सगळ्यांनी असं कॉन्ट्रॅक्ट करून गेलं तर मग सगळ्यांचा प्लॅन सक्सेसफुल होईल की. अगं नाही ग शेवंते, पोर लई बारा दसकीचे. तर इथं काल घेतलेले 10 रुपये दुसऱ्या दिवशी परत करत नाही आणि तू कॉन्ट्रीचं म्हणायली. अहो तात्या, ऐकून घे तसं नाही माझं होणार ते. हो, माझं आपण काय ऐकून. म्हणतो, वरागच्या खोलीवर बसू, 500-500 रुपये कॉन्ट्रॅक्ट करू, मस्तपैकी चकनान दारू येऊन जाईल. अहो तात्या, पोरं करतील हो कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही कायला ताण घ्यायले, तर त्याची जिम्मेदारी माझ्यावर सोडा की तुम्ही. अगं नाही ग शेवंते, चल ठीक आहे, पोरं कॉन्ट्रॅक्ट करतील, पण माझ्याकडेच पैसा नाही तर मी कुठून अहो आणू पैसा? अगं ऐक ना, कुठून आणू पैसा? कालच पिंट्याकडून 1000 रुपये घेतले, अहो आता गोव्यासाठी तात्या, वेगळे कुठून पैसे आणावं मी? आता असं बोलल्यावर कसं जमणार बाबा? अगशी म्हणून घे, ऐक की, तुला तिथं नेणार आहे, 1000 लोक भेटतील, पण मला तिथं कोण नेणार नाही. तुझ्याकडे सगळं आहे पण माझ्याकडे काय घंटा आहे, ते काय मी तिथं हलवू का? नाही ना, म्हणून मी काय गोव्याला येणार नाही, एवढं लक्षात ठेव. म्हणून जेवढी चादर आहे तेवढीच पाय फाकवायचे, नाहीतर आहे ना चादरीसोबत बघ गांडी फाटायचे धंदे आहेत. बरं मग थांब, तू काय म्हणतो पिंट्या यावर? मी काय म्हणतो टोन्या, आपण ती जसं म्हणते तसं जाऊ की गोव्याला. होईल की सगळा बंदोबस्त. मस्तपैकी फॉरेनच्या पोरी येत, तिथं दारू पण स्वस्तात भेटते, क्लब पण जात आहे, ते नाश्ता बिचा आहे, ते मस्त. तुझा खर्च मी करतो, आहे घाल्यामध्ये बोलू नको. तू शांत बस फक्त. तू फक्त यायचं का नाही तेवढंच सांगायचं, मध्ये मध्ये ढुंगणात बोटं घालू नको बघ. तर मग ठरलं, 31ला आपल्याला गोव्याला जायचं आणि तुमच्या सगळ्यांचा खर्च मी करणार, त्याचा ताण नाही घ्यायचा बघ, समजलं का? बरं, आणि जर खर्च नाही केला ना पिंट्या, याची पोंगळी करून तुझ्या ढोंगणात घालल बघ, लक्षात ठेव. तर मग ठरलं, 31ला